Welcome, dear students, JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about organic farming part first. In this unit, we are studied organic farming definition, then aims and objective of organic farming, principles of organic farming, and types of organic farming. In today's lecture, we are going to study about organic farming, requirements of organic farming. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट पॉइंट, क्रॉप प्रोडक्शन प्लॅन. तर ऑर्गॅनिक फार्मिंगची सुरुवात करत असताना त्यामध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी क्रॉप प्रोडक्शन प्लॅन आपल्याकडे तयार असणं आवश्यक आहे. दिस प्लॅन shall includes description of the crop in production cycle as per the agroclimatic situation. तर आपल्या परिसरातली ॲग्रोक्लायमॅटिक सिच्युएशन कुठली आहे ती सिच्युएशन पाहून आपण क्रॉप सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याची सर्व माहिती त्या ठिकाणी आपण गोळा करायची आहे. देन डिस्क्रिप्शन ऑफ प्रॅक्टिसेस अँड प्रोड्युसर्स प्रोसिजर टू बी परफॉर्म. त्याचबरोबर ज्या प्रॅक्टिसेस आपण करणार आहेत ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये त्याचं डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी तयार असलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या प्रोसिजर्स आहेत, वेगवेगळी जी कामं आपण तिथं करणार आहे त्यांचं जी माहिती आहे ती त्या ठिकाणी आपण गोळा केली पाहिजे. देन लिस्ट ऑफ इनपुट्स युज्ड इन प्रोडक्शन. त्याचबरोबर जे काही प्रोडक्शन साठी इनपुट्स लागणार आहेत, जे काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, ऑर्गॅनिकली जे इनपुट्स आपल्याला लागणार आहेत त्यांची लिस्ट आपण तयार करून ठेवायची. देन सोर्सेस ऑफ ऑर्गॅनिक प्लांटिंग मटेरियल. त्याचबरोबर जे ऑर्गॅनिक प्लांटिंगचे जे मटेरियलचे जे सोर्सेस आहेत, म्हणजे त्याचं बियाणं कुठून आणायचं, ते सर्टिफाईड आहे का नाही याची सगळी खात्री करूनच ते त्याची ते त्या ठिकाणी जमवायचं आहे. देन डिस्क्रिप्शन ऑफ द रेकॉर्ड कीपिंग सिस्टीम. त्याचबरोबर जे काही रेकॉर्ड कीपिंग सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी आपण अद्ययावत करून घ्यायची. तर अशा पद्धतीने या ठिकाणी क्रॉप प्रोडक्शन प्लॅन त्या ठिकाणी पूर्ण करत असताना या सगळ्या गोष्टींचा आपण त्यामध्ये अंतर्भाव करायचा आहे, जेणेकरून आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करताना कुठली अडचण येणार नाही. देन नेक्स्ट, कन्व्हर्जन रिक्वायरमेंट. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्म आपण तयार करत असताना, सुरुवात करत असताना त्या ठिकाणी कन्व्हर्जन रिक्वायरमेंट आपल्याला आवश्यक आहे. कारण आज आपण सुरुवात केली ऑर्गॅनिक फार्मिंग करायला तर लगेच जो केमिकल आपला फार्म आहे त्याचं रूपांतर ऑर्गॅनिक प्रोडक्ट मध्ये होत नाही, तर त्याला काही वर्षांचा काळ जावा लागतो. द इस्टॅब्लिशमेंट ऑफ एन ऑर्गॅनिक मॅनेजमेंट सिस्टीम अँड बिल्डिंग ऑफ सॉइल फर्टिलिटी रिक्वायर्स अन इंटरिम पिरियड. तर आपल्याला तो ऑर्गॅनिक मॅनेजमेंट सिस्टीम, त्याचबरोबर बिल्डिंग ऑफ सॉइल फर्टिलिटी रिक्वायरमेंट्स, जी सॉइलची फर्टिलिटी आहे, न्यूट्रिएंट कॅपॅसिटी आहे, तर ती त्या ठिकाणी बिल्डिंग करण्यासाठी काही पिरियड आपल्याला जावा लागतो. द स्टार्ट ऑफ द कन्व्हर्जन पिरियड मे बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ फर्स्ट इन्स्पेक्शन बाय द सर्टिफिकेशन बॉडी. तर या ठिकाणी जो कन्व्हर्जन पिरियड आहे त्याची जी स्टार्ट आहे तर ती सर्टिफिकेशन जी एजन्सी आहे त्यांचं इन्स्पेक्शन झाल्यानंतर तिथून पुढे तो कन्व्हर्जन पिरियड चालू होतो. तर अशा पद्धतीने कन्व्हर्जन रिक्वायरमेंट्स आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. देन थर्ड, ड्युरेशन ऑफ कन्व्हर्जन पिरियड. तर कन्व्हर्जन पिरियडचा जो काळ आहे तो त्या ठिकाणी महत्वाचा आहे. इन केस ऑफ annual and biannual crop, conversion period of at least 2 years before sowing. तर जो कन्व्हर्जन पिरियड आहे अॅन्युअल आणि बायअॅन्युअल, जे वार्षिक आणि द्विवार्षिक जी पिकं आहेत तर त्यांचा जो पिरियड आहे तर तो 2 years बिफोर सोईंग, पेरणी करण्याच्या अगोदरचं 2 वर्ष त्या ठिकाणी ऑर्गॅनिकली आपण प्रोडक्शन घेतलेलं पाहिजे, तरच तिथं आपण
ऑर्गॅनिक प्रॉडक्ट घेऊ शकतो. इन केस ऑफ perennial plants other than grassland can be certified as organic after at least 36 months. म्हणजे 3 वर्षानंतरच त्या ठिकाणी जो ग्रासलँड किंवा पेरेनियल प्लांट्स आहे तर ते 3 वर्षांनी त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मध्ये त्याचं रूपांतर होतं. देन द accredited certification bodies decides extension or reduction of conversion period depending on the past use of the land and environmental condition. The accredited certification bodies decides extension or reduction of conversion period depending on the past use of the land and environmental condition. तर जी accreditation certification एजन्सी जी आहे तर ती काय करते, जो पिरियड आहे तो एक्सटेंड किंवा त्याचं रिडक्शन ते करू शकते. जर आपण त्या ठिकाणी भूतकाळामध्ये जमिनीचा वापर कसा केला आहे, कुठले केमिकल्स वापरले होते याच्यावरनं ते त्या ठिकाणी ठरवतात की तो पिरियड आपण त्यांनी वाढवायचा आहे का कमी करायचा आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी लँड अँड एन्व्हायरमेंटलची जी कंडिशन आहे ते पाहून ते त्या ठिकाणी ठरवतात. accredited सर्टिफिकेशन जी बॉडीज आहे तर ती त्या ठिकाणी डिसाइड करते. देन लँडस्केप ऑर्गॅनिक फार्मिंग शुड कॉन्ट्रीब्यूट बेनिफिशियली टू इकोसिस्टीम. तर लँडस्केप मध्ये या ठिकाणी जी जमीन आहे तर त्या ठिकाणी तर लँडस्केप मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे तर ती त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट बेनिफिशियरी टू इकोसिस्टीम. तर इकोसिस्टीमला त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिशियली ती असली पाहिजे. मिनिमम पर्सेंट ऑफ द फार्म एरिया टू फॅसिलिटेट बायोडायव्हर्सिटी अँड नेचर कॉन्झर्वेशन. तर मिनिमम पर्सेंटेज ऑफ फार्म एरिया कमीत कमी जो एरिया आहे फार्मचा तर तो त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी अँड नेचर कॉन्झर्वेशन मध्ये त्या ठिकाणी तो राखीव ठेवला पाहिजे. देन चॉईस ऑफ क्रॉप अँड व्हरायटीज. तर त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपल्याला काही व्हरायटीज त्या ठिकाणी निवडाव्या लागतात. क्रॉपचं त्या ठिकाणी सिलेक्शन करावं लागतं. क्रॉप अँड व्हरायटीज कल्टिवेटेड शुड बी अडॉप्टेड टू द सॉइल अँड क्लायमॅटिक कंडिशन अँड रेजिस्ट टू पेस्ट अँड डिसीजेस. जी व्हरायटी त्या ठिकाणी आपण घेणार आहे क्रॉप किंवा व्हरायटी तर ती त्या ठिकाणी अडॉप्ट झालेली पाहिजे किंवा त्या ठिकाणी ते पीक येत असलेलं पाहिजे. मग त्यामध्ये सॉइल अँड क्लायमॅटिक कंडिशन त्या पिकाला सुटेबल असली पाहिजे. त्याचबरोबर रेजिस्टन्स टू पेस्ट अँड डिसीजेस. जे पेस्ट आणि डिसीजेस जे येतात त्याला त्या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकारक्षम अशी व्हरायटी त्या ठिकाणी ती असली पाहिजे. देन यूज ऑफ ऑर्गॅनिक सीड्स अँड प्लांट मटेरियल. तर या ठिकाणी आपण क्रॉप अँड व्हरायटी सिलेक्ट करताना ते ऑर्गॅनिक त्या ठिकाणी असले पाहिजे. सीड मटेरियल पूर्णपणे आपण ऑर्गॅनिक त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्याचबरोबर प्लांट मटेरियल जे आपण वापरणार आहे ते सुद्धा त्या ठिकाणी ऑर्गॅनिकली ग्रो केलेलंच असलं पाहिजे. देन when certified organic seeds and plant materials are not available, conventional seeds and plant material is used. जर त्या ठिकाणी सर्टिफाईड ऑर्गॅनिक सीड किंवा प्लांट मटेरियल आपल्याला अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी जे कॉन्व्हेन्शनल मटेरियल जे आहे जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण त्या ठिकाणी वापरलं तरी चालेल. देन जेनेटिकली इंजिनियर्ड सीड्स, ट्रान्सजेनेटिक प्लांट्स और प्लांट मटेरियल नॉट युज्ड. तर जे जेनेटिकली इंजिनियर सीड्स आहेत त्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड जीएम क्रॉप असं म्हणतो. तर ते सीड्स या ठिकाणी वापरायचं नाही ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये किंवा ट्रान्सजेनिक जे प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणी वापरायचे नाहीत. तर अशा पद्धतीची काळजी चॉईस ऑफ क्रॉप अँड व्हरायटीज मध्ये आपण घेतली पाहिजे. देन डायव्हर्सिटी इन crop production and management plan. Sixth requirement is diversity in crop production and management plan. तर या ठिकाणी जी विविधता आहे तर ती क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट प्लॅन मध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग टेक इन टू कन्सिडरेशन द स्ट्रक्चर अँड फर्टिलिटी ऑफ द सॉइल अँड सराउंडिंग इकोसिस्टीम विथ अ व्यू टू प्रिव्हेंट न्यूट्रिएंट लॉसेस. तर ऑर्गॅनिक फार्मिंग त्या ठिकाणी आपण करत असताना त्या ठिकाणी सॉइलचं स्ट्रक्चर अँड फर्टिलिटी
त्या ठिकाणी मेंटेन राहिली पाहिजे. त्याचबरोबर जी इकोसिस्टीम आहे आजूबाजूची ती त्या ठिकाणी अबाधित राहिली पाहिजे आणि न्यूट्रिएंट जो लॉसेस आहे तो लॉसेस आपण त्या ठिकाणी कमी करायचा आहे. देन सॉइल फर्टिलिटी शुड बी मेंटेन थ्रू कल्टिवेशन ऑफ लेग्युम्स, डीप रूटेड क्रॉप्स and use of green manuring along with suitable crop rotation. तर सॉइल फर्टिलिटी आपण मेंटेन ठेवण्यासाठी त्या ठिकाणी जमिनीची जी उत्पादकता आहे, फर्टिलिटी म्हणजे काय, जी जमिनीची उत्पादकता आहे तर ती त्या ठिकाणी अबाधित राहण्यासाठी त्या ठिकाणी आपण लिग्युम्स लावले पाहिजेत. लिग्युम्स काय करतात तर हवेतील नत्र स्थिर करण्याचं काम करतात किंवा डीप रूटेड क्रॉप्स, खोल ज्यांची मुळं जातात असे क्रॉप्स त्या ठिकाणी लावले पाहिजेत. त्याचबरोबर ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स, त्याला आपण ग्रीन मॅन्युरिंग जे क्रॉप आहेत तर त्यामध्ये असे क्रॉप्स की जे हवेतला नत्र स्थिर करतात आणि जमिनीमध्ये नायट्रोजन ऍड करण्याचं काम करतात. असे क्रॉप्स आपण क्रॉप रोटेशन मध्ये घेतले पाहिजे जेणेकरून सॉइल फर्टिलिटी म्हणजे जमिनीतलं न्यूट्रिएंट स्टेटस त्या ठिकाणी वाढेल. देन 7 पॉइंट न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. तर अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी सफिशियंट क्वांटिटीज ऑफ बायोडिग्रेडेबल मटेरियल सच ॲज प्लांट, ॲनिमल अँड मायक्रोबायल ओरिजिन आर यूज. तर या ठिकाणी sufficient quantities of biodegradable material such as plant, animal or microbial origin जे मटेरियल आहे तर ते त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे. तर प्लांट ओरिजिन, ॲनिमल ओरिजिन. तर प्लांट ओरिजिन म्हणजे काय तर जे काही प्लांट्स आहेत जे हवेत नत्र स्थिर करतात असे प्लांट्स आपण त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. देन ॲनिमलचं जे वेस्ट मटेरियल आहे म्हणजे आपण कंपोस्ट वगैरे करतो शेणापासून तर ते त्या ठिकाणी वापरता येऊ शकतं. ते मायक्रोबायल ओरिजिन मध्ये जे बॅक्टेरियाज आहेत बेनिफिशियल बॅक्टेरिया त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, ट्रायकोडर्मा वगैरे असे जे मटेरियल आहे ते त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. देन न्यूट्रिएंट मॅनेजमेंट शुड मिनिमाइज न्यूट्रिएंट लॉसेस. आता न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मध्ये आपण त्या ठिकाणी मिनिमाइजेस न्यूट्रिएंट लॉसेस, जे काही लॉसेस होतात न्यूट्रिएंटचे त्या ठिकाणी आपण ते कमी केले पाहिजेत. देन ॲक्युम्युलेशन ऑफ हेवी मेटल्स, साल्ट अँड अदर पोल्युटंट शुड बी प्रिव्हेंटेड. त्याचबरोबर ॲक्युम्युलेशन ऑफ हेवी मेटल्स, जे काही हेवी मेटल्स आहेत त्यामध्ये साल्ट येतात तर ते त्या ठिकाणी ॲक्युम्युलेशन होऊ द्यायचं नाहीये किंवा अदर पोल्युटंट्स त्या ठिकाणी प्रिव्हेंट करायचे आहेत. ते त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वापरायचे नाहीत. देन मॅन्युअर्स containing human excreta should not used to prevent transmission of parasites and infectious agents. तर जे मॅन्युअर्स कंटेनिंग ह्युमन एक्सेट्रा म्हणजे मानवी मलमूत्र जे ज्या खतांमध्ये असेल अशी खतं त्या ठिकाणी वापरायची नाहीत कारण त्यामध्ये पॅरासाइट्स अँड इन्फेक्शियस एजंट्स असण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये हे मटेरियल त्या ठिकाणी वापरत नाही. देन prevent use of inputs such as mineral potassium, magnesium, trace elements, manures and fertilizer with high heavy metal content. तर त्या ठिकाणी हाय हेवी मेटल कंटेंट असणार जे काही खतं आहेत ती त्या ठिकाणी वापरायची नाहीत. त्यांचा यूज त्या ठिकाणी पूर्णपणे प्रिव्हेंट करायचा आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंट ज्या प्रॅक्टिस आहेत ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये ती त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे. देन 8 पॉइंट पेस्ट अँड डिसीज अँड वीड मॅनेजमेंट. तर कीड रोग आणि तण नियंत्रण. कीड रोग आणि तण नियंत्रण कशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे तर फर्स्ट पॉइंट इनऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टीम लॉसेस फ्रॉम पेस्ट डिसीज अँड वीड आर मिनिमाइज्ड. तर इनऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टीम मध्ये लॉसेस फ्रॉम पेस्ट डिसीज अँड वीड्स आर मिनिमाइज्ड. तर ते त्या ठिकाणी आपण मिनिमाइज शक्यतो असतात ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. देन वीड पेस्ट अँड डिसीज शुड बी कंट्रोल विथ द हेल्प ऑफ मल्चिंग, मेकॅनिकल कंट्रोल अँड द डिस्टर्बन्स ऑफ पेस्ट लाईफ सायकल. तर यांचा जो अटॅक आहे पेस्ट डिसीज अँड वीडचा तर तो
त्या ठिकाणी आपण कमी करण्यासाठी मल्चिंग म्हणजे पिकांमध्ये आच्छादनाचा वापर केला पाहिजे. देन मेकॅनिकल कंट्रोल मध्ये मग खुरपणी करणे, सायकल कोळप्याचा वापर करणे. देन डिस्टर्बन्स ऑफ पेस्ट सायकल, जी पेस्ट सायकल आहे म्हणजे कीड चक्र जे ज्याला म्हणतो आपण, तर ते कीड चक्र त्या ठिकाणी आपण थांबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. देन द नॅचरल इनेमीज ऑफ पेस्ट अँड डिसीज शुड बी प्रोटेक्टेड. द नॅचरल इनेमीज ऑफ पेस्ट अँड डिसीजेस शुड बी प्रोटेक्टेड. तर जे काही नैसर्गिक इनेमीज आहेत पेस्ट अँड डिसीजच्या, तर त्या ठिकाणी आपण कंट्रोल करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे, त्यांचं प्रोटेक्शन आपण केलं पाहिजे. देन अलाउ द प्रोडक्ट प्रिपेअर्ड फ्रॉम लोकल प्लांट ॲनिमल्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉर वीड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. त्याचबरोबर जे प्रोडक्ट्स आहेत ते लोकली तयार केलेले असतात, मग त्यामध्ये काही इन्सेक्टिसाइड आहेत, पेस्टिसाइड आहेत किंवा तण नियंत्रणासाठी काही टेक्निक आहेत. तर अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण वीड पेस्ट अँड डिसीजचा त्या ठिकाणी मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये ॲनिमल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्लांट ॲनिमल्स और मायक्रो ऑर्गॅनिझम्स या तिघांचा वापर करून आपण त्या ठिकाणी वीड पेस्ट अँड डिसीजचं मॅनेजमेंट करायचं आहे. देन फिजिकल मेथड ऑफ पेस्ट डिसीज अँड वीड कंट्रोल शुड बी परमिटेड. तर त्यामध्ये ज्या काही फिजिकल मेथड्स आहेत म्हणजे खुरपणी करणे, पेस्ट गोळा करणे, डिसीजची पानं आली असतील काही थोड्या प्रमाणात अफेक्ट झाले असतील तर ते रिमूव्ह करणे, असे जे ऑपरेशन्स आहेत फिजिकल मेथड आपण त्याला म्हणतो, तर ते त्या ठिकाणी परमिट करायचे आहेत. देन प्रिव्हेंट यूज ऑफ सिंथेटिक हर्बिसाइड्स, फंगिसाइड्स, ग्रोथ रेग्युलेटर्स अँड इन्सेक्टिसाइड्स. तर ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण केमिकल्स कुठलेही वापरत नाहीत, त्यामध्ये सिंथेटिक हर्बिसाइड्स, फंगिसाइड्स अँड ग्रोथ रेग्युलेटर्स त्या ठिकाणी पूर्णपणे रिमूव्ह करायचे आहे वापर. देन यूज ऑफ जेनेटिकली इंजिनियर्ड ऑर्गॅनिझम्स और प्रोडक्ट्स इज प्रोहिबिटेड. त्याचबरोबर जेनेटिकली इंजिनियर्ड जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्या ठिकाणी वापरायचे नाहीत किंवा त्यांच्यापासून केलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वापरायचे नाहीत. देन क्लीन द इक्विपमेंट्स बिफोर बीइंग युज्ड ऑन ऑर्गॅनिकली मॅनेज्ड एरिया. तर इक्विपमेंट्स त्या ठिकाणी आपण सुरुवातीला क्लीन करून घ्यायचे आणि क्लीन केल्यानंतरच ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये ते आपण वापरायचे आहेत, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं कॉन्टॅमिनेशन किंवा केमिकल सबस्टन्सेस आपल्या प्रोड्यूस मध्ये येणार नाही याची त्या ठिकाणी खबरदारी घ्यायची. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पेस्ट अँड डिसीज अँड वीड मॅनेजमेंट ज्या प्रॅक्टिसेस आहेत तर त्या करताना त्या ठिकाणी ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्सचा त्या ठिकाणी विचार करून ते करायचे आहे. देन 9 पॉइंट कॉन्टॅमिनेशन कंट्रोल. जे काही कॉन्टॅमिनेशन आहे होतं किंवा वेगवेगळ्या याच्यातनं होत असतं कामांमधून, तर ते त्या ठिकाणी आपण कंट्रोल करायचं आहे. ऑल रिलेव्हंट मेजर्स मे बी टेकन टू मिनिमाइज कॉन्टॅमिनेशन फ्रॉम आउटसाइड और इनसाइड द फार्म. तर फार्मचा इनसाइड आणि आउटसाइड म्हणजे बाहेरचा परिसर, तिकडनं कुठल्याही याच्यातनं केमिकल आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये येणार नाही याची त्या ठिकाणी आपण खबरदारी घ्यायची. देन बफर झोन शुड बी मेंटेन टू प्रिव्हेंट कॉन्टॅमिनेशन. जो काही आपला ऑर्गॅनिक फार्म आहे तो त्या ठिकाणी आपण सुरक्षित ठेवायचा आहे. बफर झोन त्या ठिकाणी क्रिएट करून तो मेंटेन ठेवायचा आहे, जेणेकरून कुठलेही कॉन्टॅमिनेशन आपल्या फार्म वरती होणार नाही. देन पॉलिइथिलीन अँड अदर पॉलिकार्बोनेट कव्हरिंग शुड बी रिमूव्ड फ्रॉम सॉइल आफ्टर यूज अँड शुड नॉट बी बर्न इन situ. तर polyethylene and other polycarbonates covering should be removed from the soil after use. तर आपण मल्चिंग मध्ये काही मटेरियल वापरतो, पॉलिथिन पेपर वगैरे, आणि काम झाल्यानंतर तो त्या ठिकाणी व्यवस्थित तो गोळा करायचा आहे. शुड नॉट बी बर्न इन situ. तर तो शेतामध्ये इकडे तिकडे तो पडतो, तर तो त्या ठिकाणी इकडे तिकडं न पाडता तर तो एका ठिकाणी तो गोळा करून ठेवायचा आहे किंवा तो त्या ठिकाणी डिस्पोज करायचा आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कॉन्टॅमिनेशन होणार नाही याचीच खबरदारी ऑर्गॅनिक फार्म मध्ये घेतली पाहिजे. कॉन्टॅमिनेशन कंट्रोल. देन सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन मेजर्स. तर ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये सॉइल अँड वॉटर म्हणजे माती आणि पाण्याचं जे कॉन्झर्वेशन आहे, संरक्षण जे आहे ते आपण त्या ठिकाणी करायचं आहे.
measures to be taken to prevent erosion, salivation and improper use of water and water pollution. तर मेजर्स टू बी टेकन टू प्रिव्हेंट इरोजन होऊ नये म्हणून आपण बांधबंदिस्ती त्या ठिकाणी केली पाहिजे ऑर्गॅनिक फार्म मध्ये. देन सॅलिव्हेशन, त्या ठिकाणी साल्टचं डिपॉझिशन होणार नाही याची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. देन पाणी साठणार नाही याची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. इम्प्रॉपर यूज ऑफ वॉटर, पाण्याचा अपव्यय त्या ठिकाणी करायचा नाही. अँड वॉटर पोल्युशन त्या ठिकाणी होऊ द्यायचं नाही. देन बर्निंग ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, क्लिनिंग ऑफ प्रायमरी फॉरेस्ट इज प्रोहिबिटेड. त्या ठिकाणी आता बरेच शेतकरी काय करतात, तर शेतामधला जो काडी कचरा आहे तो तिथं शेतामध्येच पेटवून देतात. त्यामुळे त्या ठिकाणी प्रदूषण होतं. क्लिनिंग ऑफ प्रायमरी फॉरेस्ट त्या ठिकाणी प्रोहिबिटेड, म्हणजे त्या ठिकाणी ते बंद करायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशनच्या मेजर्स आपण ऑर्गॅनिक फार्म मध्ये राबवायचे आहे. देन 11th point, collection of non-cultivated material of plant origin and forest produce. तर collection of non-cultivated material of plant origin and forest produce. तर काही शेतकऱ्यांचं कसं आहे, तर ते जंगलामधनं काही मटेरियल गोळा करतात आणि ऑर्गॅनिक मध्ये ते विकतात. कारण जंगलामध्ये तुम्हाला माहिती की कोणी केमिकलचा वापर करत नाही, ते नॅचरली त्या ठिकाणी ते ग्रो झालेलं असतं. तर त्याचे पॉइंट्स आपण पाहूयात. The collection of wild plant and part grown naturally should be certified organic if derived from stable growing environment. तर जे काही वाईल्ड प्लांट्स आहेत, काही ठिकाणी औषधांसाठी वाईल्ड प्लांट्स गोळा केले जातात किंवा पार्ट्स त्याचे आणले जातात, फांद्या वगैरे, तर ते ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन त्यांना ते मिळू शकतं. पण कधी तर ते स्टेबल ग्रोईंग एन्व्हायरमेंट मध्ये जर असेल तरच त्यांना ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणून त्याला मान्यता मिळते. हार्वेस्टिंग अँड गॅदरिंग द प्रोडक्ट शुड नॉट एक्सीड द सस्टेनेबल यील्ड ऑफ द इकोसिस्टम. तर या ठिकाणी जे काही आपण मटेरियल हार्वेस्ट करून आणणार आहे जंगलामधून किंवा ते गोळा करून आणणार आहे, तर ते असे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी गोळा करताना इकोसिस्टमची सस्टेनेबिलिटी यील्ड कमी होणार नाही याची त्या ठिकाणी दक्षता घेणं आवश्यक आहे. देन व्हेन हार्वेस्टिंग अँड गॅदरिंग the produce attention should be paid to maintenance of the ecosystem. आणि इकोसिस्टमचा मेंटेनन्स त्या ठिकाणी राहील याची सुद्धा काळजी त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. तरच ते आपण कलेक्शन ऑफ नॉन कल्टिवेटेड मटेरियल ऑफ प्लांट ओरिजिन अँड फॉरेस्ट प्रोड्यूस ऑर्गॅनिकली आपण गोळा करू शकतो. परंतु ते गोळा करत असताना इकोसिस्टमला कुठल्या पद्धतीची हानी होणार नाही याची त्या ठिकाणी दक्षता घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 11 ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या आज आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं जो पॉइंट होता आपला क्रॉप प्रोडक्शन प्लॅन त्या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे. देन सेकंड पॉइंट कन्व्हर्जन रिक्वायरमेंट्स ज्या आहेत ऑर्गॅनिक फार्मच्या, केमिकल फार्म मधून ऑर्गॅनिक फार्म मध्ये कन्व्हर्जन करत असताना काय लक्षात घेतलं पाहिजे, विच पॉइंट्स should be considered while conversion of organic farm. तर ते आपण या ठिकाणी पाहिलं. देन थर्ड ड्युरेशन ऑफ कन्व्हर्जन पिरियड, कन्व्हर्जन पिरियड मध्ये त्या ठिकाणी जो ड्युरेशन लागतो, काळ लागतो, तो किती आहे तो आपण पाहिला. देन लँडस्केप मध्ये इकोसिस्टमला बेनिफिशियली त्या ठिकाणी तो आपण जमीन ठेवायची आहे, जो मिनिमम एरिया त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी अँड नेचर कन्झर्वेशन साठी ठेवायचा आहे. देन चॉईस ऑफ क्रॉप अँड व्हरायटीज निवडताना ऑर्गॅनिकली त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. देन डायव्हर्सिटी इन क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट प्लॅन त्या ठिकाणी रेडी करायचा आहे. देन न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, पेस्ट अँड डिसीज अँड वीड मॅनेजमेंट हे आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे आपण पाहिले. देन कॉन्टॅमिनेशन कंट्रोल, जे काही कॉन्टॅमिनेशन होणार नाही याची त्या ठिकाणी खबरदारी घेतली पाहिजे. देन सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन अँड कलेक्शन ऑफ नॉन कल्टिवेटेड मटेरियल प्लांट ओरिजिन इन फॉरेस्ट प्रोड्यूस. तर असे 11 पॉइंट्स आहेत रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये, तर ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे.
धन्यवाद.